आपले जे प्रेरणास्थान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी लावून आपण आपल्या दिवसाची सुरुवात करू। आणि म्हणून सकाळी सकाळी ना मी बाल्कनी क्लिनिंगचं काम हातात घेतलेलं आहे। झाडू बघून ना मला माझ्या शाळेमध्ये कार्यानुभवाचा तास आठवला। ती मुलगी हीच ती मुलगी जिने पूर्ण बाल्कनी खराब करून ठेवली। ह्या पानांमध्ये इतकी गर्दी होती ना की मला त्या कुंडीमध्ये हात घालायला सुद्धा भीती वाटत होती। हे जे स्टँड तुम्हाला मागवायचं असेल ना तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल। यामुळे प्रत्येकाची टेक्निक वेगवेगळी असते, तर माझी ही अशी आहे। या गोष्टीचा मी पूर्णपणे आनंद घेऊन टाकते। आता इथं तेव्हापासून ताई येण्याची वाट बघतोय हा पोरगा। ताई इथे धडकीच एवढी भरलेली राहते की ना प्रश्नाचं उत्तरच आठवत नाही। मी तुम्हाला दाखवेल तोपर्यंत तो उडून नको जायला। हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग। कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या मॉर्निंगची सुरुवात तर सकाळी म्हणजे जेव्हा बाल्कनीचा दरवाजा मी ओपन करते तेव्हा बाहेरचा व्ह्यू, आणि आज म्हटलं काहीतरी नवीन ट्राय। हीच आहे भीमवाडी, समता आणि शांतीने, समता आणि शांतीने नांदती लाडी गोडी, थांबवा जरा गाडी, हीच आहे भीमवाडी। आज सुरुवात एकदम जबरदस्त अशा भीमगीतांनी झालेली आहे। एक्सरसाइज करता करता टीव्हीवर काहीतरी इन्स्पिरेशनल लावायचं हे माझं ठरलेलंच, म्हणून म्हटलं चला आज आहे ना आपले जे प्रेरणास्थान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी लावून आपण आपल्या दिवसाची सुरुवात करू। आणि इथे बघा माझ्या मॉर्निंगची सुरुवात अशी जबरदस्त झालेली आहे। इथे मी वर्कआउट करतच होती तर मला बाहेर आहे ना कचरा गाडीचा आहे ना आवाज यायला लागला, म्हणून मी म्हटलं की आज मला आहे ना कोणत्याही हालतीमध्ये कचरा टाकायचाच आहे, कारण की सॅटर्डेला गाडी येऊन गेली आणि आज आहे ट्यूसडे, म्हणजे 2-3 दिवसाच्या गॅप नंतर ही गाडी आलेली आहे, त्यामुळे कचरा खूप साठलेला आहे। पण इथे बघा म्हणजे आमच्या घराच्या रोडच्या साईडला ही गाडी उभी आहे आणि ती ऑलमोस्ट फुल झालेली आहे, आणि जेव्हा ही गाडी फुल होऊन जाते ना तर ती जाते कचरा डेपोमध्ये, हा पूर्ण कचरा टाकते आणि नंतर मग रिटर्न पूर्ण गाडी खाली करून मग पुन्हा आमच्या इकडे येते। आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की माझी बाल्कनी खूप मेसी झालेली आहे। रिदिशाचे काय ते एक्सपेरिमेंट वगैरे चालू होते ना स्कूलमध्ये, त्यामुळे पूर्ण बाल्कनी अशी चिखल चिखल झालेलं होतं, आणि ते मी माइंड मध्ये ना ठेवलेलंच होतं की नाही मला आज आहे ना बाल्कनी क्लीन करूनच घ्यायची, म्हणून सकाळी सकाळी ना मी बाल्कनी क्लिनिंगचं काम हातात घेतलेलं आहे। झाडून वगैरे घेतलंय मी मस्त, आणि तुम्हाला दाखवते ह्या कचऱ्यामध्ये काय आहे ना असे छान छान छोटे छोटे पेबल्स आहेत बरं का। जेव्हा आम्ही ना घाटावर जातो ना तर मुलांना असे वेगवेगळ्या कलरचे पेबल्स जमा करायला खूप आवडतात, आणि विनय काय करतो ना की त्याच्यासोबत खूप खेळतो आणि आता ऑलमोस्ट म्हणजे 6 महिने झालेले आहेत हे पेबल्स माझ्या घरी आहेत। म्हटलं चला आता आहे ना यांची जाण्याची वेळ झाली आहे म्हणून, कारण त्यांचा घरात पण काही उपयोग नाहीये। फिश टँक मध्ये टाकण्यासाठी हे आणले होते, पण मी म्हटलं की नाही ऑलरेडी माझ्या फिश टँक मध्ये खूप सारे पेबल्स आहेत, त्यामुळे मला हे नको होते, म्हणून आता मी यांना आहे ना कचऱ्यामध्ये टाकून देणार आहे। रिदिशा हे जे काही नवीन नवीन वस्तू बनवत असते ना, कधी मातीपासून कधी कागदापासून, हे बघून आहे ना मला माझ्या शाळेमध्ये कार्यानुभवाचा तास आठवला। हा कार्यानुभवाचा तास तुमच्या शाळेमध्ये पण होत होता का मला कमेंटमध्ये सांगा, आणि खूप वर्षानंतर जर तुम्ही हा शब्द ऐकला असेल तर त्याच्या काही मेमरीज असतील तुमच्या माइंडमध्ये, ते सुद्धा तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता। आमच्या कार्यानुभवाच्या तासामध्ये ना सगळ्यात जास्त मी काही बनवलं असेल ना तर ते म्हणजे सीताफळ। मला आहे ना सीताफळ बनवायला खूप आवडायचं। मातीचा गोळा बनवायचा, त्यावर आहे ना छोटे छोटे असे एकदम डॉट डॉट सारखे गोळे ठेवायचे, आणि त्याची कलरिंग करताना ना शेडिंग करायची, म्हणजे डार्क ग्रीन त्यानंतर लाईट ग्रीन अशा प्रकारे मग मी ते सीताफळ बनवायची। त्याचं पान सुद्धा मी मातीने बनवायची, हे सुद्धा मला आठवलं आणि खरंच खूप भारी वाटलं। म्हणजे हे जे लहान लहान मुलं करतात ना, आता माझ्या घरामध्ये रिदिशा आणि विनय आहे, ते जे छोट्या छोट्या गोष्टी करत असतात त्या गोष्टींमधून मी ना माझ्या बालपणामध्ये जात असते। हीच तर खरी मजा असते जगण्याची। इथे आता आमचा आतंकवादी उठलेला आहे। हीच ती मुलगी जिने पूर्ण बाल्कनी खराब करून ठेवली आहे। काय बनवलं तिने बघा, मातीचं फ्लावर पॉट। आणि मी झोपलेली होती, आणि झोपलेली असताना यांनी हे सगळं केलंय, सगळे कपडे वगैरे खराब करून ठेवले, तो बसायचा बेंच सुद्धा यांनी खराब करून ठेवलाय, सगळं मला क्लीन करावं लागेल। आणि मी सांगते ना हा शाळेचा प्रोजेक्ट नाहीये, हा शाळेचा प्रोजेक्ट आहे,
नाहीये. तिने तिचंच असं बनवून ठेवलंय. स्वतः काहीतरी करायचं आणि नंतर मग मला क्लिनिंग साठी ठेवायचं, असं यांचं ठरलेलं मुलं आहे. काहीतरी नवीन शिकताय याचा आनंद तर आहेच, पण त्यानंतर आपलं जे स्ट्रगल असतं ना ते रिअल असतं बरं का. बाल्कनीचा कचरा काढायला मी ही बकेट केलेली होती आणि ह्या बाल्कनीमध्ये खूप ऊन येतं, त्यामुळे आज तिला तडा गेलेला आहे. उन्हाळ्यामध्ये शक्यतो प्लास्टिकच्या वस्तू ह्या बाहेर ठेवायच्याच नाही तर त्यांना तडा जातो. थोड्याच वेळात कचरा गाडी येईल म्हणून इथे बाहेर मी कचरा काढून ठेवलेला आहे आणि आता कचरा टाकून मी आलेली आहे आणि म्हटलं चला आता फटाफट अशी बाल्कनी आहे ना मी क्लीन करून टाकते म्हणून. आणि तुम्हाला जर आवाज येत असेल असा ट्याव 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 तो कचरा गाडीचाच आहे. तुमच्या इथे कशा प्रकारे कचरा गाडीचा आवाज येतो ना मला कमेंट मध्ये सांगा बरं का. ह्या कुंड्या तर तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितल्या आहे, तरी सुद्धा सांगते की ह्या DIY करून मी स्वतः बनवल्या आहे. म्हणजे तेलाच्या ज्या कॅन्स असतात ना त्यापासून मी ह्या बनवल्या आहे. घरीच मी याला कलर केलंय, त्यानंतर स्माइली फेसेस काढले. सेम DIY मी रिपीट करणार आहे, तेव्हा तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. एखादं काम आपल्याला करायचं असतं, करायचं असं माइंड मध्ये तर असतं, पण रियालिटी मध्ये ते काही उतरत नाही. पण म्हटलं नाही, आज जर बाल्कनी क्लीन केली ना तर बाल्कनी मधले जे आपले झाडं आहेत ते सुद्धा क्लीन दिसायला पाहिजे. म्हणून म्हटलं की कुंड्यांमध्ये जे काही वाळलेले पानं होते ते आज काढून टाकूया म्हणून. ह्या पानांमध्ये इतकी गर्दी होती ना की मला त्या कुंडीमध्ये हात घालायला सुद्धा भीती वाटत होती, कारण कधी कधी पाल जाऊन बसते, कधी कोणता किडा असतो आणि मी हँड ग्लोव्ज वगैरे काहीही घातलेले नव्हते. तरी सुद्धा म्हटलं चला आता हे ना हे व्यवस्थित करूनच टाकूया. निवांत मांडी घालून बसले आणि एक एक करून सगळ्या कुंड्या क्लीन करून टाकल्या. आणि तुम्हाला एक सांगू का, आता मी एवढी क्लिनिंग केली ना, एवढी मेहनत घेतली ना हे क्लीन करण्यासाठी, तरी सुद्धा याची व्हॅलिडिटी ना अप टू 3 डेजच राहणार आहे. 3 दिवसानंतर मी तुमच्यासोबत पुन्हा व्हिडिओ शेअर करेन. विनय इथे येऊन आहे ना त्याला मातीमध्ये काय खेळायला आवडतं माहिती नाही आणि पूर्ण इथे पुन्हा चिखल. माझ्याकडे इथे 2 कुंड्यांमध्ये ऑलरेडी टाकून ठेवलेली आहे. ही जी व्हाईट कलरची कुंडी तुम्हाला दिसते ना समोर, त्याच्यामध्ये मी बी टाकलेली होती, पण ती काही उगवलीच नाही. उन्हाळा असल्यामुळे त्याला पाणी कमी देण्यात आलं आणि त्यामुळे असं वाटतंय मला की काही झालं नाहीये म्हणून त्याचं. आणि फायनल माझ्या बाल्कनीचा लुक बघा तुम्ही. बाल्कनी मी इथे क्लीन केली आहे एकदम स्वच्छ आणि आता बघा किती भारी वाटतंय. बिफोर मॉप द फ्लोअर मला असं वाटलं की कुंड्यांना पाणी देऊन टाकते पहिले, कारण ते पाणी जर खाली सांडलं तर असंही म्हणजे मॉप केलेलं पुन्हा ओलं होईल म्हणून. पाण्याचा रियूज कसा केला पाहिजे ना हे तुम्ही बघा आता समोर. काय आहे ना, मी कुंडीमध्ये पाणी टाकते आणि त्या कुंडीला असं खालून छिद्र आहे ना, ते पाणी खाली येतं, मग तेच पाणी मी मग्ग्यामध्ये साठवते आणि पुन्हा तेच त्या कुंडीला टाकते. आधी या कुंड्या आहे ना मी फ्लोअरवरच ठेवत होती, त्यामुळे विनयचाही हात पुरत होता, म्हणजे तो व्यवस्थित पाणी देऊ शकत होता झाडांना. पण आता ह्या कुंड्या आहे ना मी अशा वरती ठेवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकतात की जी ग्रिल असते ना त्याला सुद्धा मी स्टँड लावून त्याच्यामध्ये कुंड्या ठेवलेल्या आहेत. हे जे स्टँड तुम्हाला मागवायचं असेल ना तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल. यामुळे काय होतं की फ्लोअर सुद्धा आपलं क्लीन राहतं आणि वाकून असं पाणी द्यायचं किंवा क्लिनिंग करताना सुद्धा आपल्याला कंटाळा येतो. दिवसाचे कामं ठरवून आणि टप्प्याटप्प्याने केले ना तर ते काम सोपं होऊन जातं. आधी मी बाल्कनी स्वच्छ झाडून घेतली, त्यानंतर मग मी झाडांना पाणी दिलं आणि आता आहे ना फ्लोअर पूर्ण आहे ना पाण्याने क्लीन करून घेणार आहे. ये रख दो अंदर. आपण केलेल्या कामाची पावती ना आपण स्वतःला स्वतःच द्यायचं बरं का, दुसऱ्याकडून कोणाकडून अपेक्षा करायची नाही. आता बघा ना, मी बाल्कनी इतके दिवसापासून ठरवून ठेवली होती, मस्त छान क्लीन केली आणि ती बघून ना मला खूप भारी वाटतंय. काय म्हटली होती मी? मी अशी म्हटलीच नव्हती. सकाळपासून आहे ना 2 खरबूज वाचलेले आहेत, तर सकाळपासून मला म्हणतोय की मला खरबूज दे म्हणून. तर मी म्हटलं ताई आल्यावर मी तुला कापून देते. तर तेव्हापासून ताई येण्याची वाट बघतोय हा पोरगा, ताई येण्याची वाट. हा बघा, हाच तो पोरगा आहे, हाच तो पोरगा आहे. याला सुट्ट्या लागलाय पण आहे ना काम माझं वाढलेलं आहे दुप्पट तिप्पट. सकाळपासूनच ताई येण्याची वाट बघत होता, कारण की त्याला खरबूज भेटणार होतं ताई आल्यानंतर. झालं प्रॅक्टिकल? बघूया रिदिशा काय म्हणते. काय याच्यात तुम्ही माहितीये का, टीचर म्हटली की सायन्स प्रॅक्टिकल लॅब मध्ये 8 आणि 9 स्टँडर्डची आहे म्हणून क्लासमध्येच करा. काय काय घेऊन गेली होती, बापरे. सगळं यूज केलं का?
प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. त्याची जीवन जगण्याची पद्धत, त्याच्या आवडीनिवडी, काय आवडतं काय नाही हे सगळं काही डिफरंट असतं. तर माझ्याबद्दल सांगते तर एखादी गोष्ट जर मी नवीन आणली असेल, कपडे असो किंवा वस्तू असो, त्या गोष्टीचा मी पूर्णपणे आनंद घेऊन टाकते. आता इथं मी स्वतः बाल्कनी क्लीन केली ना तर त्याचा आनंद मलाच घ्यायचा आहे, म्हणून आहे ना म्हटलं चला आज बाहेर आहे ना जेवढे कामं होतील तेवढे करून टाकूया. बाहेरच चटई अंथरली आणि ही जी चिंच दिसते तुम्हाला, मी लास्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की माझ्या फ्रेंडच्या घरी गेली होती तेव्हा त्यांनी मला दिली. म्हटले त्याला आहे ना प्रिझर्व करून ठेवूया, नाही तर त्याला वाळवी लागते. आणि इथे मी तुम्हाला आहे ना टेक्निक सुद्धा सांगणार आहे की ना ती चिंच कशी प्रिझर्व करून ठेवायची. तर प्रत्येकाची टेक्निक वेगवेगळी असते, तर माझी ही अशी आहे. तुमच्याकडे जर एखादी नवीन टेक्निक असेल तर तुम्ही ती सुद्धा माझ्यासोबत शेअर करू शकता, म्हणजे मला सुद्धा त्याचा फायदा होईल. काढून दे ना. दे. हा ना विनय, काय माझ्याकडे आहे ना छोटा खलबत्ता आहे, त्या खलबत्त्याची ही मुसळी आहे. आणि काय करायचं, ही चिंच आहे ना, ह्या चिंचेचं कवर पहिले काढून घ्यायचं आणि त्यानंतर हे बघा, आता ही चिंच आहे, आपल्याला हे असं काढायला ना खूप वेळ जाणार. तर काय करायचं, ह्या मुसळीने असं ठोकायचं. थोडंसं ठोकलं ना की लगेच बघा त्याच्यातली बी ना अशी आपण थोडस जरी प्रेस केलं ना असं की बी लगेच बाहेर निघते. मॅजिक मॅजिक. हे घे, मी तुला काढून घेत जाते. तू जेव्हा मी छोटा होता तर मला बाबांनी चिंच दिलेलं खाऊन आणि मग काय झालं, चारून दिलेलं आणि अजून काहीच नाही. मला लागलं खायचे नसतं, खायचं तर आहे. रिदिशाचा आहे ना आता ओरल चालू आहे आणि ओरलच्या वेळेस आहे ना आम्हाला अशी धडकी बसून जायची ना, म्हणजे काय व्हायचं, टीचर बोलवायचे रोल नंबर वाईज. तर 3 लोकांना बोलवायचे मुलांना, तर 1, 2 आणि 3 रोल नंबर असं. तर ज्याचा रोल नंबर 1 असायचा ना त्याला तर खूपच प्रॉब्लेम व्हायचा, कारण पहिले जे रोल नंबर असतात ना त्यांना तर काहीच माहिती नसतं की टीचर कशा प्रकारचे प्रश्न विचारतात वगैरे. आणि मग समोर उभं राहून मग इथे उभं राहिलं की मग टीचर विचारते एखादा क्वेश्चन. मग जसा क्वेश्चन, हु इज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. तर इथं म्हणजे इथे धडकीच एवढी भरलेली राहते की ना प्रश्नाचं उत्तरच आठवत नाही. आणि जेव्हा जागेवर जाऊन बसू ना, अरे ह्या प्रश्नाचं उत्तर तर मला येतं होतं असं वाटायचं. यांच्या वेळेसची ओरल जरा वेगळीच आहे. म्हणजे मी तिला आता म्हटलंय की तू ओरलचा अभ्यास कर म्हणून, तर ती म्हणते की फिल इन द ब्लँक्स येतात, त्यानंतर पेपर. असं कसं काय, ओरल म्हणजे काय, टीचर प्रश्न विचारणार त्याच्यावर आपण आन्सर करायचे, असंच असतं ना. रिदिशा तुझी ओरल कशी होते ग? फिलअप्स आणि आन्सर इन 1 वर्ड येतं. राईट करायचं असतं, यू हॅव टू राईट इट. असं कसं काय लिहायचं असतं, ते विचारत नाही पण ते लिहायला सांगतात. विचारत नाही पण लिहायला सांगतात. मीठ खतम हो गई इसलिए ये नहीं बस. मीठ संपलंय म्हणून कशाचा डब्बा घेऊन आला बघा, साखरेचा डब्बा घेऊन आला आणि मला म्हणतोय की याच्यामध्ये साखर टाक. आता किचनवर आहे, मिठाचा डब्बा घेऊन ये. हा घेऊन जा, हा डब्बा घेऊन जा. अभी कैसा दिखा. आता बरोबर मिठाचा डब्बा घेऊन आला. आता आहे ना ह्या चिंचेला जर तुम्हाला प्रिझर्व करून ठेवायचं असेल, म्हणजे त्याला वाळवी जर लागायची नसेल असं वाटत असेल, तर मग याच्यामध्ये ना मीठ टाकून ठेवायचं. थांब मी टाकते, अर्धा चम्मच टाक. दे आता मी टाकते, दे की. तर साधारण मी एवढं मीठ टाकते, अर्धा चम्मच. येस, मी पण टाकतो थोडं. बस मेहनत करतो पहिले. सब करना पड़ता है इसको, जो मुझे करना है ना सब इसे करना है. ये मेरी बिटिया रानी है, देख लीजिए मेरी बिटिया रानी को. सब काम करना अच्छा लगता है इसको मेरा. चलो अब क्या करो, क्या कर रही हो? इसको नमक लगा रही हूँ. ओके कर लो सब.
नको, मिठासोबत खेळू नको, जा नेऊन ठेव परत. आणि बिया उचलून ठेव ना याच्यामध्ये. तर अशा प्रकारे मी ही चिंच स्टोर करून ठेवणार आहे एका डब्यामध्ये. येस, दिस इज चिंचोका. चिंचोक्याला आहे ना असं भाजून खायचं राहतं, माहिती आहे का विनय? पण त्याच्याने दात खूप खराब होतात, त्याच्यामुळे मी नाही खाणार बाबा. आणि तू पण नको खाऊ, खूप हार्ड असतात. माझी आई आहे ना ह्या चिंचोक्यांचं आहे ना अशी भाजून खायची आणि तिला खूप आवडायचं. आणि लहानपणी ना तिचं बघून मग आम्ही पण खायचो. पण नंतर दात असे दुखायचे ना की मग. आणि चिंच खरं हे चिंचोके मला वाटतंय की खाल्ले नाही पाहिजे, कारण की ना दातांचं इनेमल ते खूप हार्ड असतं ना, दातांचं इनेमल असं घासतं त्याच्याने. तुम्हाला काय वाटतं, हे चिंचोके खाल्ले पाहिजे की नाही? कमेंट मध्ये सांगा. भाजून खायला विनयचे दातात बघायचे का तुम्हाला? विनय दात दाखव तुझे. ई कर ई. हे बघा, हे बघा याचे दात. त्याचे पूर्ण दात आहे ना असे ब्राऊन ब्राऊन झालेले आणि काही काही तुटलेले पण आहे. याला चिंचोके खाता येईल का बरं? येतो की? आमच्या इथे ना डेली सिलेंडरची गाडी येते. तुमच्या इथे येते का? कालच माझं पण सिलेंडर आलंय. आता आहे ना विनयला लागलेल्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या, त्यामुळे भरपूर व्हिडिओमध्ये विनय दिसणार आहे, कारण त्याचीच बडबड दिवसभर चालू असते आणि काही ना काही कार्टूनपणा तो करत असतो. तो डब्बा घेऊन ठेवून दे. माझ्याकडे आला आणि म्हणतो मम्मा थोडीशी साखर खाऊ का? म्हणजे मी त्याला कधीच तो डब्बा नेऊन ठेवायला लावलेला आहे, त्याने ठेवलाच नाहीये अजून पण डब्बा. जा नेऊन ठेव, जा त्याच्या जागेवर नेऊन ठेव. विनायक, पोटात दुखतं बरं का, जा नेऊन ठेव. मी तुला काय आणायला लावलं? मेथीची भाजी आणायला लावली ना, जा. गो अँड गेट द मेथीची भाजी. गो. हा, आणली का मेथीची भाजी? काय आणलंय हे? ही मेथी नाहीये, ही कोथंबीर आहे. आणि ही मी तोडून ठेवली ना विनय. मला जर मेथीची भाजी तोडायची आहे तर ही मेथीची भाजी असणार आहे का? ते जे फ्रीज मध्ये ट्रॉली आहे ना खाली, त्याच्यामध्ये ग्रीन कलरची. विनय आता 4 वर्षाचा झालेला आहे आणि बऱ्याच वस्तू त्याच्यासाठी नवीन आहे. काही गोष्टींचे नावं सुद्धा त्याला माहिती नाहीये. हळूहळू तो शिकतोय. आणि आपलं काय असतं ना की एक एक गोष्ट जर त्याला सांगितली की हे आण ते आण, त्यानुसार मग लहान मुलं शिकत असतात. अरे फ्रीज आहे ना, फ्रीजचा एकदम खाली ते असं ओढ ती ट्रॉली, हे नेऊन ठेव. हा कढीपत्ता आहे, हा नेऊन ठेव. रिदिशा, विनयला मेथीची भाजी काढून दे आणि ती सूप पण दे. सूप दे, मेथीची भाजी तोडून ठेवायला एक मोठं पातेलं पण देशील. विचार तर हाच होता की मेथीची भाजी तोडल्यानंतर सगळं काही क्लीन करते म्हणून. पण आहे ना विनय इकडे तिकडे बसत असतो आणि मग त्याला ते चिंचचं कव्हर टोचेल, म्हणून मी म्हटलं चला हे पहिले क्लीन करून टाकते. मी क्लीन करते तोपर्यंत इथे बघा विनयनी ना मेथीची भाजी आणली आहे. त्याला मेथीची भाजी, त्यानंतर शेपूची भाजी, तांदुळक्याची भाजी याच्यामधला फरक अजूनही कळत नाही. हळूहळू शिकतोय तो आणि त्याप्रमाणे मी त्याला टास्क पण देते की हे आण. लहान मुलांचा हाच तर शिकण्याचा पिरियड असतो, बरोबर ना? आणि त्यांना आहे ना आपण जे काम करतो ना ते काम करायला सुद्धा आवडतं आणि त्यातूनच ते शिकत असतात. भाजी आणली विनयनी नाही आणली, रिदिशाने आणून दिली. त्याला मेथीची भाजी म्हणजे काय तेच समजत नव्हतं. तो हिरवा पालेभाज्या कोणत्या पण घेऊन येतं. पहिले त्यांनी कोथंबीर आणली, त्याच्यानंतर कढीपत्ता आणला. आणि हे कोणी दिला तुला? ताईने दिली ना काढून. हिला मेथी म्हणतात, लक्षात ठेव. हिला मेथी म्हणतात. पक्ष्याचा आवाज येतोय का तुम्हाला? चू 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 चू. आम्हाला आहे ना इथे आजूबाजूला खूप साऱ्या पक्ष्यांचे आवाज येत असतात. तिथे आहे ना तारावर पक्षी बसलाय, पण मी तुम्हाला दाखवेल तोपर्यंत तो उडून नको जायला. हा पक्षी दिसायला बघा ना केवढा छोटा आहे आणि त्याचा आवाज इतका सुमधुर येत होता ना की म्हणजे असं वाटत होतं की ऐकतच राहावं. पण आहे ना थोड्या वेळात तो उडून गेला. झालं का रे बाबा? मी करू का मग? तर हात कापशील तू, हात कापशील. धन्यवाद. सॉरी बाय. जर नेऊन ठेव.
आता जर तुटली असती तर तुला माहितीये काय केलं असतं मी. दिवसभराच्या कामामध्ये ना आपण पाणी प्यायला विसरूनच जात असतो. म्हणून आहे ना मी ही बॉटल माझ्यासोबत नेहमी ठेवत असते. म्हणजे 750 ml ची बॉटल आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय आणि ते तुम्हाला बोरही होत असेल, पण तरी पण सांगते म्हणजे तुम्हाला सुद्धा त्याचं मोटिवेशन येईल की नाही हे पाणी पिलं त्यावरून पाहिजे. सांगून दिलं. जा शर्ट चेंज कर. पोलीस नाही दिसणार. तो पोलिसाचा शर्ट नाहीये, मी तुला घेऊन देईल पोलिसाचा दुसरा ड्रेस. इथे मी मेथीची भाजी तोडतच होती की आम्हाला इतका मोठा पक्षी दिसला. बापरे, ती साबच. आय, अयो विनय किती मोठा पक्षी होता. आणि हा घेऊन गेला असता ना तिकडे. तुला घेऊनच गेला असता तो. उतर खाली तिथून. आणि इथे बघा ना, बोलता बोलता अचानक वातावरणच चेंज झालेलं आहे. असं वाटतं की पाऊस येणार आहे. ऊन पूर्ण कमी झालं आणि हवेमध्ये ना थंडावा सुरू झाला. हा जो ड्रेस मी घातलेला आहे तो मिशोवरून मी ऑर्डर केलेला होता. त्याची जर लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर ती डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पॅक ऑफ 2 आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तो जर व्हिडिओ बघायचा असेल तुम्हाला तो पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. आणि इथे ना पण बाहेर आज मी खूप गादी वाळत दिवसातून टाकलेली बनवली होती. चहापोळी. पटकन घरात कसं घेऊन वाटतंय आली कारण मला भाई? असं वाटत होतं की पाऊस येईल आवडतं की ना काय. तुला? आणि इथे संध्याकाळ झाली. आज खूप दिवसानंतर म्हटलं की चहा आणि पोळी खाऊया म्हणून. तर इथे ना विनयला सुद्धा खूप आवडते, मला सुद्धा आवडते आणि लहानपणाची आठवण आहे ही आमची आणि त्यामुळे मी ती जोपासते. आणि एक शेवटचा व्हिडिओ म्हणजे ना विनय मस्त छान क्लिनिंग करत होता. त्याला सांगावंही लागत नाही. तोच स्वतः मला म्हणतो की मम्मी आज मी मॉप करू का. मग मी त्याला म्हणते कर आणि त्याला जसं जमेल ना तसं तो करत असतो. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.